वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। आज बिरद बाबा डोमेग्राम कमालपूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जो जोड मेळा आयोजित केला जातो, या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ही प्रथा मागच्या 60 वर्षापासून चालू आहे। सन 18व्या शतकात एक बिरद बाबाजी म्हणून इथं एक महान संत या पवित्र धार्मिक ठिकाणी आलेले होते। यांनी या ठिकाणी बसून परमेश्वराची खूप भक्ती केली आणि त्यासोबत ते शीख धर्माचे होते, त्यामुळे त्यांनी इथं आपल्या हाताने मोराच्या पंखाने गुरु ग्रंथ साहेबाची रचना केली। काही कालांतराने बाबाजी इथून आलोप झाले। इथले जे राहणारी लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातले, इथले जे कमालपूरची राहणारे जे हिंदू लोक आहेत आणि अदर सगळ्या कम्युनिटीची जी लोक आहेत, त्यांनी जेव्हा पाहिलं की इथं आता बाबाजी राहत नाहीत, पण बाबाजींची इथं एक कुटिया आहे आणि त्या कुटियामध्ये एक छोटीशी कपाट होती। त्या कपाटमध्ये एक ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं जेव्हा त्यांनी दर्शन केलं तर त्याच्यात गुरुमुखीमध्ये लिहिलेलं होतं, पण त्यांना कळालं नाही की ही भाषा कोणती आहे। पण काही दिवसांनी जेव्हा गोदावरीला इथं पूर आला खूप मोठा, ते पुराचं जे पाणी आहे ते अख्ख्या गावात शिरलं आणि काही लोकांना भीती वाटू लागली। पण त्यांनी काय केलं की त्या बाबाजींची जी कुटिया होती त्याच्यात जे गुरु ग्रंथ साहेबांचं जे स्वरूप होतं ते डोक्यावर उचलून त्या पाणीमध्ये उतरले आणि जसंही त्या पाणीमध्ये उतरलं तर ती गोदावरी परत गेली। हा इतिहास लोकांना बघून खूप आश्चर्य झालं की हे काय झालं, हा चमत्कार कुठून घडला। पण नंतर कालांतराने कळालं की हे बाबाजींची जी दिलेली गुरु ग्रंथ साहेबांची जी रचना होती ही नेहमी रक्षा करायची ह्या गावाची, कमालपूरची। पण काही कालांतराने काय झालं की ह्या ठिकाणी काही शीख समुदायाची लोक व्यवसायाच्या माध्यमातून इथं आले। इथं आल्यावर त्यांनी पाहिलं की इथं एक छोटीशी कुटिया आहे। त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की इथं एक ग्रंथ आहे। जेव्हा तो ग्रंथ उघडून बघितला तर खास बघितल्यावर ते चमत्कार झाला की तिथे गुरु ग्रंथ साहेब होते। ते कारण शीख धर्माचा खूप मोठा जे गुरु गोविंद सिंगजींनी दिलेली जी गुरुची जी प्रथा होती ती गुरु ग्रंथ साहेबांना दिलेली होती। आणि मग ते गुरु ग्रंथ साहेब जेव्हा इथं विराजमान करण्यात आले, इथल्या काही लोकांनी आणि त्या जे शीख समुदायाचे जे व्यापारी होते त्यांना जेव्हा कळालं, त्यांनी मग श्रीरामपूरच्या सगळ्या समाजाला गोळा करून इथं आणलं। इथं आणल्यावर जेव्हा ते गुरु ग्रंथ साहेब परत घेऊन जात होते तर इथल्या लोकांनी विरोध केला। ते म्हटले हे आमचे बाबाजी आहेत, हे आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत। त्यांनी गुरुद्वारा बांधण्यासाठी कमालपूरच्या भाविकांनी जागा दिली आणि आज इथं ही छान अशी इमारत सुशोभित झाली। आणि आज इथं मागच्या 60 वर्षापासून संत बाबा हरनाम सिंगजींनी प्रथा चालू केलेली ती प्रथा आज कंटिन्युअसली दरवर्षीचा जो पहिला रविवार असतो इथं जोड मेळा आयोजित केला जातो। सर्व धर्मातली सर्व स्तरातली लोक या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात, आपापल्या मनोकामना पूर्ण करतात आणि सर्व जाती धर्माचं एकमेव प्रतीक असं कमालपूर एक धार्मिक पवित्र स्थान आहे, जिथे तुम्ही बघू शकता मस्जिदही आहे, मंदिरही आहे आणि गुरुद्वाराही आहे। एकच भिंतीत हे तिन्ही सुशोभित केलेले आहेत। ही खूप मोठी परमेश्वराची कृपा आहे या धार्मिक स्थानावर की आज इथं सगळ्या धर्मातली लोक खूप आस्थेने येऊन परमेश्वराचे आशीर्वाद घेतात। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। वाहिगुरु जी की फतेह। गुरुद्वारा बिरद बाबा डोमेगांव जिथे हर साल महापुरखों वालों श्रीमान संत बाबा हरनाम सिंह जी हजूर साहब वाले गुरुद्वारा लंगर साहब के मुख प्रबंधक रहे ने जेडे उन्होंने वालों इत्थे सालाना जोड़ मेला हर साल गुरुद्वारा श्री गुप्तसर मनमाड़ के जोड़ मेले तो बाद जोड़ा नवे साल का पहला एतवार होता है यहाँ पे शुरू किया गया था। तो आज भी जे सभी संगत साहिब श्री गुरु गोविंद सिंह महाराज जी का प्रकाश उत्सव मनाने के लिए सब संगत एकत्र हो रही है। यहाँ पे आज से कुछ समय पहले पुरातन भीड़ गुरु ग्रंथ साहब महाराज जी की मिली थी, जिसको सभी धर्मों के लोग मानते थे। कुछ समय पहले यहाँ पे पानी आया था और वो पानी बढ़ता ही जा रहा था, गांव की तरफ बढ़ता ही जा रहा था। तो सभी ने गुरु ग्रंथ साहब महाराज के आगे प्रार्थना की। जितने भी इस गांव के लोग थे, हमारे हिंदू भाई थे, सभी ने रल मिल करके प्रार्थना की। भगवान की ऐसी कृपा हुई कि वो पानी वहाँ ही थम गया और फिर पानी चढ़ने के बजाय वापस हटने लगा। उसे को इतना विश्वास और दृढ़ता जे यहाँ के लोग सब मानते हैं। और उसके बाद यहाँ पे जो गुरुद्वारा स्थापित किया गया महापुरुष श्रीमान संत बाबा हरनाम सिंह जी की तरफ से, और जो श्री रामपुर की गुरुद्वारा की कमेटी है, डोमेगांव कमेटी है, जहाँ पे सब रल मिल करके एकत्र हो करके ये सारा प्रोग्राम जो मनाते हैं। और अभी 2017 में
जो महापुरुष श्रीमान संत बाबा नरेंद्र सिंह जी, महापुरुष श्रीमान संत बाबा बलविंदर सिंह जी और गुरुद्वारे की समूह कमेटी के संयोग जे जो नया दरबार जो उलीका गया है, यहाँ पे हर साल जो नए साल का जो पहला एतवार आता है, गुरु गोबिंद सिंह महाराज जी का प्रकाश पुर्ब बहुत ही धूमधाम और प्रेम से मनाया जाता है। सभी जितनी भी इलाके की संगत है रल मिल करके वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरुद्वारा बीर बाबा देवस्थान कमासपुर गुरुद्वारा कमेटी की तरफ से स्वागत करता हूं। हर साल जनवरी के पहले इतवार को यहाँ पे जोड़ मेला लगता है, जो हजूर साहब के हमारे बाबा जी बाबा नरेंद्र सिंह जी, बाबा बलविंदर सिंह जी और मनमाड़ वाले हमारे बाबा जी संत बाबा रंजीत सिंह जी, यहाँ उनकी सरपरस्ती में जो कार्यक्रम होता है, यहाँ पे पूरे महाराष्ट्र से पंजाब से पूरी संगत यहाँ आती है और यहाँ का लाभ लेती है। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरु गोविंद सिंगजी जयंती आणि सालाना जोडमेला या निमित्ताने मी सर्व शीख बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। एक मोठी परंपरा या धार्मिक स्थळाची आहे। हजारो भाविक दरवर्षी न चुकता या ठिकाणी येतात आणि आपली प्रार्थना अरदास अदा करतात। मी सर्व भाविकांच्या ज्या ज्या काही प्रार्थना असतील त्या पूर्ण हो अशी मी प्रार्थना करतो। धन्यवाद।